हॅलो विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, इयत्ता 10वीचा पेपर होता 11 मार्च 2026ला. तर आन्सर शीट आपल्या यूट्यूब चॅनलवर आलेली आहे. सगळ्यांनी आपले आन्सर चेक करून घ्या. आणि आता आपण सायन्स 2ची तयारी करणार आहोत. या व्हिडिओमध्ये तुमचं संपूर्ण सायन्स 2ची तयारी केली जाईल. म्हणजे तुमचे टॉपिक्स तर कवर झालेले असतील, पण त्या व्यतिरिक्त कोणत्या चॅप्टरमध्ये कोणते टॉपिक आहेत या गोष्टींवर आपण सर्व माइंड मॅप थ्रू बघणार आहोत. तर चॅनलला ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जे नवीन असतील आपल्या चॅनलवर. तर असे जे व्हिडिओ असतील, जे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज असतात ते तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ मिस होणार नाही. तर चला सुरू करू. सगळ्यात अगोदर पहिलं चॅप्टर आहे आपलं सायन्स पार्ट 2चं, हेरिडिटी अँड इव्होल्युशन. तर याच्यात बघा कोणकोणते आहेत इम्पॉर्टन्स टॉपिक्स किंवा मग कोणता सिलेबस कवर करायचा आहे या युनिटमध्ये. तर हेरिडिटी अँड हेरिडिटरी चेंजेस, इव्होल्युशन, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन, एव्हिडन्स ऑफ इव्होल्युशन, डार्विन्स थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन, लॅमार्किझम, स्पेशिएशन. ठीक आहे. तर हे सर्व टॉपिक आहेत या चॅप्टरमध्ये. बघा, हा व्हिडिओ असा होणार आहे की याच्यात तुमचा पूर्ण सायन्स रिवाईज होऊन जाईल आणि एका तासात जवळजवळ पूर्ण चॅप्टर रिवाईज होतील किंवा त्यापेक्षाही कमी वेळ लागेल आपल्याला. तर याच्यातला जो पहिला टॉपिक आहे तो चालू करू आपण. तर पहिला टॉपिक आहे तुमचा हेरिडिटी अँड हेरिडिटरी चेंजेस. तर समजून घ्या, हेरिडिटी म्हणजे काय असतं. ट्रान्समिशन ऑफ ट्रेट्स फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग. आता या ऑफस्प्रिंगला प्रोजेनीही बोलू शकतो आपण. ठीक आहे. किंवा मग आपण या डेफिनेशनमध्ये पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंगच्या ऐवजी आपण फ्रॉम वन जनरेशन टू अनादर जनरेशन हे लिहिलं तरीही चालेल. तर नंतर जीन्स आर लोकेटेड ऑन क्रोमोझोम्स. जीन्स कुठे असतात? क्रोमोझोम्समध्ये असतात. ठीक आहे. क्रोमोझोम्समध्ये DNA असतो आणि DNAकडे सर्व इन्फॉर्मेशन स्टोअर असते. जीन्स आर मेड अप DNA, बघा सांगितलेलंच आहे. हेरिडिटरी चेंजेस ऑकर्स ड्यू टू म्युटेशन. सोर्स ऑफ व्हेरिएशन कोणकोणते आहेत? म्युटेशन आणि जेनेटिक रिकॉम्बिनेशन. तर हेरिडिटी आणि हेरिडिटी चेंजेस याच्यावर जर क्वेश्चन आला तर हे सर्व टॉपिक्स तुम्ही त्याच्यात कवर करू शकता. त्यानंतर दुसरा आहे इव्होल्युशन. आता इव्होल्युशन म्हणजे काय? हे एकदम 1 किंवा 2 किंवा 4 दिवसात होणारी प्रोसेस नाही आहे. तर याला वर्षानुवर्ष कालावधी लागतो, पिढ्यानपिढ्या चालले जातात. तर ग्रॅज्युअल चेंजेस, ग्रॅज्युअल म्हणजे काय? हळूहळू होणारे चेंजेस, खूप काळानंतर होणारे चेंजेस इन ऑर्गॅनिझम्स ओव्हर लॉंग टाईम. ठीक आहे. तर त्याला आपण इव्होल्युशन बोलतो. बेस्ड ऑन व्हेरिएशन अँड नॅचरल सिलेक्शन, फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेशीज प्रपोज बाय चार्ल्स डार्विन अँड लॅमार्क्स कॉन्ट्रीब्युशन, हे इव्होल्युशन होतं. तर हे टॉपिक्स तुम्ही त्याच्यात कवर करू शकता. नंतर पुढे आहे ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन. तर याच्यातला बघा ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन याच्यावर काय आहे बघा. तर ट्रान्सक्रिप्शन जे असतं ते DNA टू mRNA बनतो. बघा, DNAकडे सर्व इन्फॉर्मेशन स्टोअर असते. तर DNA काय करतो? तो स्वतः काम करत नाही. तो mRNA, tRNA आणि rRNA यांना कामाला लावतो. तर हे कशात ऑकर्स होतं? न्यूक्लियसमध्ये ऑकर्स होतं. आणि एन्झाईम्स असतात RNA पॉलिमर्स. दुसरा आहे ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशन mRNA टू प्रोटीन ऑकर्स इन रायबोझोम आणि इव्हॉल्व्स tRNA अँड अमायनो ॲसिड. काय असतं? एक एक अमायनो ॲसिड कलेक्ट करत जातो आणि त्यानंतर मग काय बनतो? एक प्रोटीन बनत असतो. नंतर आहे ट्रान्सलोकेशन, मुवमेंट ऑफ रायबोझोम ऑन mRNA, ट्रान्सपोर्ट ऑफ फूड थ्रू फ्लोएम. प्लांट्समध्ये होतं या गोष्टी, हे नाही केलं तरी चालेल. नंतर नेक्स्ट टॉपिक आहे आपलं इव्हिडन्स ऑफ इव्होल्युशन. तर इव्हिडन्समध्ये बघा कोणकोणत्या गोष्टी येतात. एक आहे मॉर्फोलॉजिकल इव्हिडन्स, ॲनाटॉमिकल इव्हिडन्स. याच्यात दोन असतात, होमोलॉगस अँड अनालॉगस ऑर्गन्स. एम्ब्रॉयलॉजिकल इव्हिडन्स, पॅलेंटोलॉजिकल इव्हिडन्स, वेस्टिजियल ऑर्गन अँड कनेक्टिंग लिंक्स. हे सर्व काय आहेत? इव्हिडन्स ऑफ इव्होल्युशन आहेत. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे डार्विन नॅचरल सिलेक्शन थेरी. तर याच्यात ओव्हर प्रोडक्शन, स्ट्रगल फॉर एक्झिस्टिंग, व्हेरिएशन, सर्वायवल ऑफ द फिटेस्ट, नॅचरल सिलेक्शन, फॉर्मेशन ऑफ स्पेशीज, हे सर्व पॉईंट्स आहेत. लॅमार्किझम जे आहेत, ज्याच्यात इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर कॅरेक्टर्स, यूज अँड डिसयूज थेरी. एक्झाम्पल होतं जिराफ्स लॉंग नेक. आता लॅमार्क काय बोलत होता की काय म्हणता, जसं स्नेक आहे तो सरपडत चालतो तर त्यामुळे पाय चालले गेले, पाय नाहीत त्याला. नंतर जिराफ जो होता तो असं मान लांब करून करून मोठमोठे झाडं जे असतात उंच
त्यांचे पानं खातो त्यामुळे त्याची नेक लांब होऊन गेली, जे काही हे ॲक्सेप्टेबल नव्हतं. तर हा पूर्ण जो आहे हेरिडिटी अँड इव्होल्युशन या चॅप्टरचा पूर्ण माइंड मॅप आहे. एकदा बघून घ्या, स्क्रीनशॉट घ्यायचा असेल स्क्रीनशॉट घ्या किंवा मग तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा. आहे तुम्हाला वेळ व्यवस्थित लर्न करून घ्या या गोष्टी. तर आता आपण बघू दुसरं चॅप्टर, दुसऱ्या चॅप्टरचा माइंड मॅप बघून घेऊ. त्याच्यात कोणत्या गोष्टी आहेत त्या बघून घेऊ आपण. तर चला, दुसरं चॅप्टर आहे चॅप्टर नंबर 2, सायन्स पार्ट 2, लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1. तर बघा याच्यात कोणकोणत्या गोष्टी आहेत. तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड लाईफ प्रोसेसेस, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड एनर्जी प्रोडक्शन, सम न्यूट्रियन्स अँड एनर्जी इफिशियन्सी, सेल डिव्हिजन, लाईफ प्रोसेस, हे सर्व टॉपिक आहेत. तर यांना आपण डिटेलमध्ये बघू एक एक. तर बघा, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स काय काय आहेत. ग्रोथ, रेस्पिरेशन, रिप्रोडक्शन, एक्सप्रेशन, रिस्पॉन्स टू स्टिम्युली, मुवमेंट, या सगळ्या गोष्टी काय आहेत लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. याच्यात डिफरन्स बिटवीन लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग ते करून ठेवा. त्याच्यात काय काय डिफरन्स आहेत ते. बेसिक लाईफ प्रोसेस नेसेसरी फॉर सर्वायवल. नंतर दुसरा आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम. त्याच्यात बघा नीड ऑफ एनर्जी फॉर लाईफ प्रोसेस. आता लाईफ प्रोसेस जे आहेत सगळे जे ऑर्गन आहेत आपले जे काम करत आहेत त्यांना सगळ्यांना काय गरज असते, त्यांना सगळ्यांना गरज असते ATPची, ॲडेनोसाईन ट्रायफॉस्फेट या गोष्टीची. तर ती एक एनर्जी आहे आपल्या सेल्सला लागणार आहे. नंतर सेल्युलर रेस्पिरेशन आहे, जे दोन टाईपचं असतं, ॲरोबिक रेस्पिरेशन आणि अनॲरोबिक रेस्पिरेशन. ॲरोबिक रेस्पिरेशन म्हणजे काय, O2 ऑक्सिजन प्रेझेंट असतो आणि ॲरोबिक रेस्पिरेशनमध्ये ऑक्सिजन नसतो. नंतर आहे रोल ऑफ मायटोकॉन्ड्रिया आणि ATP, एनर्जी करन्सी असंही म्हणतो आपण ॲडेनोसाईन ट्रायफॉस्फेटला. तर या टॉपिकवर व्यवस्थित अभ्यास करा. नंतर आहे न्यूट्रिशन रिक्वायर्ड बाय ऑर्गॅनिझम्स. तर याच्यात कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, विटॅमिन्स, मिनरल्स, लिपिड्स या सगळ्या गोष्टी येत असतात. बॅलन्स डाएट गरजेचं आहे एनर्जी इफिशियन्सीसाठी. कॅलोरिफिक व्हॅल्यू ऑफ फूड, त्यानंतर एनर्जी ट्रान्सफर इफिशियन्सी 10% लॉ आणि इम्पॉर्टन्स ऑफ प्रॉपर न्यूट्रिशन. नंतर सेल डिव्हिजन आहे. सेल डिव्हिजनमध्ये इम्पॉर्टन्स ऑफ सेल डिव्हिजन, त्यानंतर टाईप्स ऑफ सेल डिव्हिजन आणि सेल सायकल स्टेजेस आहेत. तर बघा इम्पॉर्टन्स काय आहे सेल डिव्हिजनचा, ग्रोथसाठी, रिपेअरसाठी आणि रिप्रोडक्शन. तर ग्रोथ आणि रिपेअर हे सोमॅटिक सेल करता, ठीक आहे. आणि याच्यात काय होतं, मायटोसिस होतं. आणि रिप्रोडक्शन हे कशासाठी, जम सेल असतात, ठीक आहे. याच्यात मिओसिस होतं, ठीक आहे, मिओसिस, ठीक आहे. तर बघा, ग्रोथ म्हणजे आपल्या बॉडी पार्ट्स जे दिवसेंदिवस वाढत असतात, ठीक आहे. तर त्याला ते कोण करतं, सोमॅटिक सेल्स करतात. मायटोसिस डिव्हिजन होत असतं. रिपेअर म्हणजे काय, एखाद वेळेस आपल्याला जर काही खरचटलं तर ब्लड येत असेल तर ते क्लॉट होऊन जातं काही वेळेनंतर. तर ते कोणामुळे होतं, सेल्समुळे होतं. सेल काय करतात, स्वतःचे रेप्लिकेशन बनवत असतात. आणि रिप्रोडक्शन ऑकर्स होतं जम सेल्समध्ये मिओसिस थ्रू. हे म्हणजे डिप्लॉइड सेल्स असतात आपला 2N असतात, यांना हॅप्लॉइडमध्ये कन्वर्ट होता Nमध्ये. नंतर आहे टाईप्स ऑफ सेल डिव्हिजन, मायटोसिस आणि मिओसिस. तर मायटोसिस ऑकर्स इन सोमॅटिक सेल, हे बघा इथं लिहिलं आहे, फॉर ग्रोथ अँड रिपेअर. मिओसिस ऑकर्स रिप्रोडक्टिव्ह सेल्स, जम सेल्समध्ये, फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स, मेलमध्ये असता XY आणि फिमेलमध्ये असता XX क्रोमोझोम्स. त्यानंतर जेनेटिक व्हेरिएशन. आता सेल डिव्हिजनमध्ये दोन मेन स्टेजेस असतात, एक असतो कायरोकायनेसिस आणि दुसरा असतं सायटोकायनेसिस, जे मायटोसिसमध्ये असतं. आता कायरोकायनेसिसमध्ये हे 5 स्टेजेस असतात, इंटरफेज, प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टेलोफेज. हे डिव्हिजन करता, ठीक आहे. हा जर असेल हा न्यूक्लियस, तर याला दोन याच्यात कन्वर्ट करता आणि नंतर याचा डिव्हिजन होईल. तर या दुसऱ्याला बोलणार सायटोकायनेसिस, पहिल्याला बोलणार कायरोकायनेसिस. तर हा पूर्ण जो आहे माइंड मॅप आहे तुमचा चॅप्टर नंबर 2. तर बघा 5-5 मिनिटात आपलं एक चॅप्टर होत आहे पूर्ण रिव्हिजन. तर म्हणजे हेल्प होईल या सगळ्या गोष्टींची तुम्हाला. तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा. जे नवीन असतील आपल्या यूट्यूब चॅनलवर त्यांनी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असे जे व्हिडिओ येत असतील ते तुम्ही मिस करणार नाहीत. तर चला, याच्यानंतर आपण चॅप्टर नंबर 3 बघू, लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2. तर लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पार्ट 2 याच्यात बघा, पहिला आहे रिप्रोडक्शन, नंतर रिप्रोडक्शन अँड मॉडर्न टेक्नॉलॉजीज, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ अँड पॉप्युलेशन एक्सप्लोजन.
तर पहिल्या जो आहे त्याच्यात 2 टाईप्स आहे रिप्रोडक्शनमध्ये. तर बघा या सगळ्या गोष्टी आपण बघून घेऊ. तर असेक्शुअल रिप्रोडक्शन जे असतं, रिप्रोडक्शनमध्ये 2 टाईप्स आहेत, असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन. तर असेक्शुअल रिप्रोडक्शन 2 टाईपचे सेल्स असतात, प्रोकायरोटिक आणि युकायरोटिक. तर प्रोकायरोटिक जे असतात त्याच्यात सेक्शुअल रिप्रोडक्शन होत असतं. इन्व्हॉल्व सिंगल पॅरेंट, एकच पॅरेंट असतो त्याच्यात. नो गॅमेट्स फॉर्मेशन, गॅमेट्स नसतात. आणि जेनेटिकली आयडेंटिकल ऑब्झर्विंग असतात, म्हणजे जसे पॅरेंट्स दिसतील तसाच मुलगाही दिसतो, एकदम सेम टू सेम. तर याच्यात टाईप्स आहेत, कोणकोणते टाईप्स आहेत? बायनरी फिजन, मल्टिपल फिजन, बडिंग, फ्रॅगमेंटेशन अँड व्हेजिटेटिव्ह प्रोपेगेशन. तर बायनरी फिजन जे असतं ते अमिबामध्ये होत असतं. त्याच्यात 3 टाईप्स असतात, सिम्पल बायनरी फिजन, लॉंगिट्युडिनल आणि ट्रान्सवर्स. तर याचे एक्झाम्पल्स आहेत अमिबा, पॅरामिशियम आणि युग्लेना. नंतर मल्टिपल फिजन जे असतं हे पण अमिबामध्ये होत असतं. तर जेव्हा ॲडव्हान्स कंडिशन असेल ना त्यावेळेस अमिबा करतो मल्टिपल फिजन. त्यानंतर बडिंग आहे. बडिंग हे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये जे असतं, तर याचं बेस्ट एक्झाम्पल ईस्ट आहे. आणि जर मल्टीसेल्युलरमध्ये असेल तर हायड्रा बडिंगचं एक्झाम्पल आहे. फ्रॅगमेंटेशन जे आहे ते स्पायरोगायरामध्ये होतं, म्हणजे अल्गी जे असतं ना त्याच्यात फ्रॅगमेंटेशन होत असतं. व्हेजिटेटिव्ह प्रोपेगेशन हे काय म्हणता, स्वीट पोटॅटो किंवा पोटॅटो याच्यात होत असतं. सेक्शुअल रिप्रोडक्शन जे असतं याच्यात इन्व्हॉल्व्स 2 पॅरेंट्स, ठीक आहे. फॉर्मेशन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स, फर्टिलायझेशन होतं. फर्टिलायझेशन झाल्यानंतर काय, झायगोट फॉर्म होईल आणि झायगोट फॉर्म झाल्यानंतर इम्ब्रायो बनतो 7-8 दिवसानंतर, ठीक आहे. तर इम्ब्रायो बनल्यानंतर पूर्ण 9 महिने बाळाची ग्रोथ होते आणि त्यानंतर डिलिव्हरी होते. त्यानंतर जेनेटिक व्हेरिएशन असतं, इंटरनल एक्सटर्नल फर्टिलायझेशन, ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टम्स, जे मेल आणि फिमेलचे याच्यात एक्सप्लेन केलेले आहेत. त्यानंतर दुसरं आहे रिप्रोडक्शन मॉडर्न टेक्नॉलॉजीत. तर कोणकोणते आहेत? IVF आहे, इन विट्रो फर्टिलायझेशन. फुल फॉर्म लक्षात ठेवा, कधी हे MCQ मध्ये पण विचारता. नंतर आहे टेस्ट टू बेबी, सरोगसी, स्पर्म बँक, इम्ब्रायो ट्रान्सफर टेक्नॉलॉजीज, क्लोनिंग आणि इम्पॉर्टन्स इन इनफर्टिलिटी ट्रीटमेंट. तर या सर्व मॉडर्न टेक्नॉलॉजीज आहेत, एकदा रीड करून घ्या व्यवस्थित, महत्त्वाचे आहेत. नंतर पुढे आहे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. तर याच्यात फिजिकल, मेंटल आणि सोशल वेलबिईंग असायला पाहिजे, म्हणजे आपलं लोकांशी वागणूक आणि लोकांची आपल्याशी वागणूक ती चांगली असायला पाहिजे. तर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ चांगली असते. नंतर मेन्स्ट्रुअल सायकल जी असते त्याच्यात हायजीन असणं गरजेचं आहे. सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज, STDज बोलतात त्याला, HIV किंवा एड्स, गोनोरिया किंवा मग सायफिल्स. नंतर आहे सेफ सेक्शुअल प्रॅक्टिस असायला पाहिजे. फॅमिली प्लॅनिंग मेथड्स, बॅरियर मेथड्स, ओरल पिल्स, कॉपर टी आणि इम्पॉर्टन्स ऑफ सेक्स एज्युकेशन, हे सगळ्या गोष्टी असणं गरजेचं आहे रिप्रोडक्टिव्ह हेल्थसाठी. नंतर पॉप्युलेशन एक्सप्लोजन, त्याच्यात काय काय गोष्टी येतात तर बघा, रॅपिड इंक्रीज इन पॉप्युलेशन, कॉज काय आहेत, हाय बर्थ रेट, डिक्लाइन इन डेथ रेट, इफेक्ट्स काय आहेत त्याचे, अनएम्प्लॉयमेंट, पॉवर्टी, पोल्युशन, रिसोर्स डिप्लेशन. कंट्रोल मेजर्स काय करू शकतो, फॅमिली प्लॅनिंग करू शकता, अवेअरनेस प्रोग्राम्स आणि गव्हर्नमेंट पॉलिसीज. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत या चॅप्टरमध्ये दिलेल्या. तर एकदा रिवाईज करून घ्या आणि सगळ्या गोष्टी समजून घ्या. बाकीचं जे आहे ते समजवलेलं आहे. कसं आहे, पूर्ण सब्जेक्ट तर आता तुम्हाला शिकवत बसू शकत नाही, कारण की वेळ कमी आहे, तुम्हीही शिकणार नाही आणि मी पण नाही करू शकत त्या गोष्टी. तर चला, तिसरं चॅप्टर कंप्लीट झालेलं आहे. आता चौथं चॅप्टर बघू आपण. तर आपलं सायन्स पार्ट 2चं चॅप्टर नंबर 4 आहे एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट. तर बघा याच्यात इकोसिस्टम, एन्व्हायरमेंट अँड इकोसिस्टम, एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन, एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट अँड बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स. तर पहिल्या टॉपिकमध्ये बघा काय काय गोष्टी दिल्या आहेत. डेफिनेशन गरजेची आहे. त्यानंतर कंपोनंट्स आहेत, जो बायोटिक फॅक्टर्स आणि अबायोटिक फॅक्टर्स, लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग फॅक्टर्स आहेत. फूड चेन, फूड वेब, ट्रॉपिक लेवल, एनर्जी फ्लो इन इकोसिस्टम, हे सर्व टॉपिक आहेत. त्यानंतर इकोसिस्टम, इन्व्हायरमेंट अँड इकोसिस्टम काय आहे, मिनिंग ऑफ इन्व्हायरमेंट, इंटरॅक्शन बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग कंपोनंट्स, इकोलॉजिकल बॅलन्स अँड इकोलॉजिकल पिरामिड्स, या गोष्टींवर पॉईंट्स कव्हर करून ठेवा तुम्ही. त्यानंतर पुढे आहे कन्झर्वेशन. तर नीड फॉर कन्झर्वेशन, इन सेतू कन्झर्वेशन काय काय आहेत, नॅशनल पार्क्स, वाईल्ड लाईफ सेंच्युरीज, बायोस्फिअर रिझर्व्स. आणि एक सेतू कन्झर्वेशन आहेत जूज अँड बोटॅनिकल गार्डन्स, अफॉरेस्टेशन्स आणि सोशल फॉरेस्ट्री, या गोष्टी पण इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट.
तर याच्यात कोणकोणत्या गोष्टी येतात? सस्टेनेबल डेव्हलपमेंट, वेस्ट मॅनेजमेंट, 3R प्रिन्सिपल, रिड्यूस, रियूज, रिसायकल, पोल्युशन कंट्रोल मेजर्स, पब्लिक अवेअरनेस, या गोष्टी असायला पाहिजे. त्यानंतर बायोडायव्हर्सिटी, तर मिनिंग ऑफ बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट, हाय स्पेशीज रिचनेस, एंडेमिक स्पेशीज, थ्रेटन स्पेशीज आणि इम्पॉर्टन्स ऑफ कन्झर्वेशन. तर हे या सगळ्या गोष्टी या चॅप्टरमध्ये कव्हर केलेल्या आहेत. तर तुमचे काही टॉपिक बाकी असतील याच्यातले तर रीड करून घ्या, कारण की उद्याचाच दिवस आहे तुमच्याकडे, आणि नंतर लगेच तुमचा 13 तारखेला पेपर आहे सायन्स पार्ट 2चा. तर याचा अभ्यास करून घ्या व्यवस्थित. आपल्या चॅनलवर आपण अजून 5 क्वेश्चन पेपर अपलोड करणार आहोत. त्याची आन्सर शीट पाहिजे असेल तर ते पण आपण तुमच्यासाठी अपलोड करून देऊ. फक्त तुम्ही अभ्यास करा आणि चांगले पेपर द्या. चांगलेच मार्क्स आले की माझी जी मेहनत असेल ती प्रॉपर कामात येईल. तर नक्कीच चांगला अभ्यास करा. तर चला आता चॅप्टर नंबर 5 बघू. तर आपलं सायन्स पार्ट 2चा चॅप्टर नंबर 5 आहे टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. तर याच्यात गोष्टी काय दिल्या आहेत? यूज ऑफ व्हेरियस एनर्जी सोर्सेस, जनरेशन ऑफ इलेक्ट्रिक एनर्जी, प्रोसेस ऑफ जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड एन्व्हायरमेंट. तर बघा, पहिले जे आहे रिन्युएबल एनर्जी. तर रिन्युएबल एनर्जी कोणते असतात? ज्यांना आपण परत बनवू शकतो. ठीक आहे, हे कधी न संपणारे एनर्जी म्हणजे रिन्युएबल असतात. तर त्याच्यात असं सोलार एनर्जी, विंड एनर्जी, हायड्रो एनर्जी, बायोगॅस एनर्जी, जिओथर्मल एनर्जी, हे सर्व रिसोर्सेस असे आहेत की हे कधीच न संपणारे आहेत. नॉन रिन्युएबल एनर्जी काय असतात? जे कधीही काळानुसार त्यांना यूज करत गेलो तर ते कधी ना कधी संपणार आहेत. त्याच्यात कोल येतो, पेट्रोलियम, नॅचरल गॅस आणि न्यूक्लिअर एनर्जी. त्यानंतर याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत, डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत, दोघांचे करून ठेवा. ते पण तुम्हाला कामात येऊ शकता पेपरमध्ये. त्यानंतर जनरेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी. तर कन्झर्वेशन ऑफ एनर्जी इंटू इलेक्ट्रिसिटी. पॉवर प्लांट्स दिलेत आपल्या बुकमध्ये पॉवर प्लांट्स दिले आहेत. जसं थर्मल पॉवर प्लांट, याच्यात आपण कोल यूज करणार. हायड्रो पॉवर प्लांट, याच्यात आपण पाणी यूज करणार. सोलर पॉवर प्लांट हे सनच्या एनर्जीने करू. विंड पॉवर प्लांट म्हणजे हवा, आणि न्यूक्लिअर एनर्जी म्हणजे युरेनियम 235 तुम्हाला तुमच्या बुकमध्ये दिलेला आहे. प्रोटॉन अँड न्यूट्रॉन रिॲक्शन होते आणि न्यूक्लिअर बंबाट होता, त्याच्याने एनर्जी प्रोड्यूस होते. एनर्जी इफिशियन्सी अँड डिस्ट्रीब्युशन इलेक्ट्रिसिटी. तर बघा प्रोसेस काय आहे? तर प्रोसेस एकदम सिंपल आहे. स्टेप इन इलेक्ट्रिक जनरेशन. बघा समजून सांगतो काय होतं. एनर्जी सोर्स असतो पहिला कोणताही, तर हा एनर्जी सोर्स फक्त कशासाठी असतो? आपलं टर्बाईन जे असेल ना मेकॅनिझममध्ये, तर ते टर्बाईन रोटेट व्हायला पाहिजे. जर टर्बाईन रोटेट झालं तर जनरेटर रोटेट होईल, आणि जनरेटर रोटेट झालं तर काय होईल? ट्रान्समिशन होईल, म्हणजे इलेक्ट्रिसिटी जनरेट होईल. त्यानंतर इन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट काय असतात? तर बऱ्याचशा कारणामुळे एअर पोल्युशन होऊ शकतं, वॉटर पोल्युशन होतं, लँड डिग्रेडेशन होतं, म्हणजे जर तुम्ही न्यूक्लिअर पॉवर प्लांट वगैरे लावलेला असेल तर. ग्रीन हाऊस गॅस इमिशन, या सगळ्या गोष्टी आहेत. त्यानंतर ग्रीन एनर्जी सोल्युशन काय आहे? क्लीन अँड सस्टेनेबल मेथड्स अँड मिनिमायझिंग एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट. तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या तुमच्या टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. तर बघा स्क्रीनशॉट घ्या किंवा मग तुमच्या बुकमध्ये नोट डाऊन करा. अशा प्रकारे 5 चॅप्टर झालेले आहेत. अजून असेच 5 चॅप्टर बघू आपण, आणि कोणकोणते टॉपिक आहेत त्याच्यात ते कव्हर करून घेऊया. तर चला आता चॅप्टर नंबर 6 बघू आपण, जे खूप इम्पॉर्टंट आहे. तर सायन्स पार्ट 2 चॅप्टर नंबर 6 आहे ॲनिमल क्लासिफिकेशन. तर हे चॅप्टर खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यावर खूप 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 क्वेश्चन विचारले जातात. तर पहिले आहे हिस्ट्री ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन, न्यू सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन अँड किंगडम ॲनिमलिया. तर बघा अर्ली सिस्टम काय होती? तर अर्ली सिस्टम जी होती ती ॲरिस्टॉटल्स क्लासिफिकेशन आणि निनॉस सिस्टम होती. बेसिक ऑफ अर्ली क्लासिफिकेशन, हॅबिटॅट, मॉर्फोलॉजी आणि स्ट्रक्चर यांच्या बेसिसवर त्यांना क्लासिफाईड केलेलं होतं. त्यानंतर न्यू सिस्टम आली. न्यू सिस्टममध्ये काय? मॉडर्न 5-7 किंगडम सिस्टम बनवले गेले. बेसिक आहेत सेल टाईप, त्याच्यात होते प्रोकायरोटिक आणि युकायरोटिक. बॉडी ऑर्गनायझेशन, नंतर मोड ऑफ न्यूट्रिशन, रिप्रोडक्शन आणि इव्होल्युशनरी रिलेशनशिप या गोष्टींवर. इम्पॉर्टन्स ऑफ मॉडर्न क्लासिफिकेशन. त्यानंतर किंगडम ॲनिमलिया आहे, ज्याच्यात काय काय आहे? मल्टीसेल्युलर युकायरोटिक्स, हेट्रोमॉर्फिक ऑर्गॅनिझम, लोकोमोशन प्रेझेंट, नर्वस मस्क्युलर, आणि एक्झाम्पल दिलेत पोरीफेरा, सिलेंडेट्रा, प्लॅटीहेल्मिंथिस, नेमाटोडा, ॲनेलिडा, ऑर्थोपोडा, मोलुस्का,
इकिनोडर्माटा, कॉर्डेटा. ठीक आहे. याच्यातनं जे 2 टेबल दिलेले आहेत ना बाळांनो, ते व्यवस्थित करा. तुमचे जसंही चॅप्टर चालू होतं ना, त्याच्यात 2 टेबल दिलेले आहेत. ते केलं ना तर तुम्हाला सर्व जे क्वेश्चन आहेत ते प्रिपेअर होऊन जातील. याच्यात माइंड मॅपमध्ये एवढं काही दिलेलं नाही आहे, पण तुम्ही करा ते. बघा मी तुम्हाला सांगतो. हा बघा, हा तुमच्या बुकमध्ये हा टेबल दिलेला आहे. किंगडम ॲनिमलिया. ठीक आहे. याच्यात सब किंगडम नॉन कॉर्डेट आहेत. ठीक आहे. याच्यात कोण कोण आहेत? फायलम, प्रोटोझोआ, पोरीफेरा, नायडेरिया, प्लॅटीहेल्मिंथिस, ॲस्केल हेल्मिंथिस, ॲनेलिडा, ऑर्थोपोडा, मोलुस्का, इकोनोडर्माटा आणि हेमिकॉर्डेटा. ठीक आहे. तर याच्यावर कोणताही जर क्वेश्चन तुम्हाला विचारला तर याच्यात हे जे 4-5 पॉईंट दिलेले आहेत हे तुम्ही लिहू शकता. तर बघा, त्याच्यातला सर्व तर फायलम विचारणार नाही, कोणता तरी एकच फायलम विचारतील. तर जर त्याच्यातला विचारला ना तर तुम्ही नॉन कॉर्डेट्समध्ये जे आहेत ना तर त्याच्यात काय काय लिहू शकता बघा. बॉडी इज नॉट सपोर्टेड बाय रॉड लाईक नोटोकॉर्ड. त्यांना नोटोकॉर्ड नसतो. जसं आपल्याला स्पायनल कॉर्ड असतो ना त्याला नोटोकॉर्ड बोलतात, ते त्यांच्यात नसतो. त्यानंतर फॅरेंजियल जिल स्लिट्स आर ॲबसेंट, हे पण नसतात. आता मासे वगैरे जे असतात ना त्यांच्यात जिल स्लिट्स असतात, ते आजूबाजूला हे बघा इथं दिलेले असतील. जिल स्लिट्स हे वाले, हे बघा इथं. ठीक आहे. हे वाले, तर हे पण त्यांच्यात नसतात. तर नंतर नर्व कॉर्ड जी असते ना, नर्व कॉर्ड इफ प्रेझेंट इट इज ऑन वेंट्रल साईड. ठीक आहे. नर्व कॉर्ड कुठे? फ्रंट साईडला असते. वेंट्रल म्हणजे फ्रंट साईड. अँड इट इज सॉलिड पेअर. आणि हर्ट जे असतं ते डॉर्सल साईडला असतं. डॉर्सल साईड म्हणजे काय? मागच्या साईडला. तर हे 4 पॉईंट्स तुम्ही कोणत्याही त्या फायलममध्ये लिहू शकता, तुम्हाला फिक्स मार्क्स मिळतील. आणि त्यानंतर कॉर्डेटचे जे फायलम आहेत त्याच्यातून जर आलं तुम्हाला, हे बघा हे वाले सब किंगडम कॉर्डेट्सवाले फायलम कॉर्डेटा. याच्यात आहे युरो कॉर्डेटा, सेपेलो कॉर्डेटा आणि वर्टिब्रेटा. आता वर्टिब्रेटामध्ये जर आले क्लास तर काय आहे? सायटोस्टोमाटा, स्पायसेस, ॲम्फिबिया, रेप्टिला, यव्ज आणि मॅमेलिया. तर याच्यातून कोणतंही आलं ना तर तुम्ही हे जे 4 पॉईंट्स आहेत कॉर्डेट्सवाले हे लिहू शकता. तर बघा, हे पाठ करून घ्या. बॉडी इज सपोर्टेड बाय नोटोकॉर्ड, म्हणजे आपल्यालाच इमॅजिन करायचं. याच्यात हा जो असतो ना लास्टवाला मॅमेलिया, तर याच्यात आपण येत असतो, तर आपलेच कॅरेक्टर येतील त्याच्यात. तर बॉडी इज सपोर्टेड बाय नोटोकॉर्ड, स्पायनल कॉर्ड जो असतो तो आपल्याला सपोर्टेड असतो. नंतर फॅरेंजियल जिल स्लिट्स ऑर लंग्स आर प्रेझेंट फॉर रेस्पिरेशन. एकतर फॅरेंजियल जिल स्लिट्स राहतील किंवा मग लंग्स राहतील, आपल्याला लंग्स राहतात. त्यानंतर नर्व कॉर्ड इज प्रेझेंट डॉर्सल साईड ऑफ बॉडी अँड हर्ट इज प्रेझेंट वेंट्रल साईड. आपलं हर्ट फ्रंट साईडला राहतं आणि नर्व कॉर्ड जी असेल ती डॉर्सल साईडला असता. तर हे तुम्ही लिहू शकता. आणि याच्यात हा दुसरा जो टेबल आहे ना हा तुम्ही करून घ्या, हा वाला. तर याच्यात बघा, किंगडम, बॉडी ऑर्गनायझेशन, बॉडी सिमेट्री, बॉडी कॅव्हिटी आणि फायलम दिलेले आहेत. तर हे जर करून घेतले ना तर 1, 2, 3 अजून 3-4 पॉईंट्स वाढून जातील तुमचे. इथे पण काय आहे? असिलोमेटच आहे. ठीक आहे. असिलोमेट. आणि इथे पण तेच आहे. ते लिहिलेलं नाही बुकमध्ये, पण लिहून घ्या. तर याच्यात अजून तुमचे 2-3 पॉईंट्स बनून जातील, असे 7-8 पॉईंट बनून जातील. तुम्हाला 4 मार्क्सला जरी क्वेश्चन आला ना तरी तुम्ही अटेम्प्ट करू शकता आणि इझिली 7 तर 8 पॉईंट्स लिहू शकता. बाकी पूर्ण चॅप्टर नाही जरी रीड केलं तरीही चालेल. तर आय थिंक पुरे असेल हे. आता आपण याच्या पुढचा जो असेल तो माइंड मॅप बघू. तर नेक्स्ट चॅप्टर आहे चॅप्टर नंबर 7, इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी. तर याच्यात काय येतं? अप्लाइड मायक्रोबायोलॉजी, इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी आणि प्रोडक्ट्स. कोणकोणते प्रोडक्ट्स आहेत ते बघून घेऊ आपण. तर बघा, अप्लाइड मायक्रोबायोलॉजी जे आहे ज्याच्यात यूज मायक्रो ऑर्गॅनिझम्स इन डेली लाईफ. तर फूड इंडस्ट्री, मेडिसिन, ॲग्रिकल्चरमध्ये यूज केले जातात. हे आपल्या हेल्थसाठी चांगले असतात. नंतर आहे रोल इन हेल्थ अँड डिसीज. तर कोणते रोल आहेत मायक्रोबायोलॉजीचे आपल्या हेल्थमध्ये किंवा डिसीजमध्ये, ते महत्त्वाचं आहे, इम्पॉर्टंट आहे. नंतर आहे इन्व्हायरमेंटल ॲप्लिकेशन, जे बायोरेमिडिएशन आणि वेस्ट मॅनेजमेंट या गोष्टींवर दिलेलं आहे. त्यानंतर इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी. तर इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजीमध्ये हे टॉपिक कवर आहेत. तर बघा, मायक्रो ऑर्गॅनिझम्स यूज इन इंडस्ट्रीज, बॅक्टेरिया, फंगी, ईस्ट. ईस्ट हा कॅटलिस्ट म्हणून पण काम करतो. नंतर इंडस्ट्रियल फर्मेंटेशन म्हणून मायक्रोब्स जे असतात ते कामात येतात. प्रोडक्शन ऑफ अँटीबायोटिक्स, एन्झाईम्स, अल्कोहोल्स, विटॅमिन्स हे सर्व प्रोडक्शन करण्यासाठी कामात येतात. नंतर इम्पॉर्टन्स इन लार्ज स्केल प्रोडक्शन.
नंतर लास्ट आहे प्रोडक्ट कोणते आहेत ते बघून घेऊ आपण. तर बघा, फर्मेंटेड फूड्स आहेत योगर्ट, चीज, ब्रेड. अँटीबायोटिक्स आहेत पेनिसिलिन, त्यानंतर स्ट्रेप्टोमायसिन. अल्कोहोलिक बिवरेज आहेत बियर, वाईन. एन्झाईम्स आहेत ॲमिलेस आणि प्रोटीज. तर ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. याच्यापेक्षा थोडं आहे अजून चॅप्टरमध्ये, तर थोडं रीड करा. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी आणि काही पॉईंट्स तुमचे आन्सरमध्ये वाढवण्यासाठी तुम्हाला कामात येतील. तर 8 नंबरचं चॅप्टर बघू आपण. तर आपलं सायन्स पार्ट 2चं 8 नंबरचं चॅप्टर आहे सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी. बघा, आपण थोडं शॉर्टमध्येच कव्हर करत आहोत, जेणेकरून तुमची पूर्ण रिव्हिजन होऊन जाईल एकाच व्हिडिओमध्ये आणि कमी वेळेत होऊन जाईल. त्यामुळे प्रयत्न चालू आहेत. तर चला, पहिले तर सेल बायोलॉजी किंवा सायटोलॉजीच म्हणजे काय असते, सेल बायोलॉजी असतं. तर त्याची डेफिनेशन करून ठेवा. डिस्कवरी ऑफ सेल रॉबर्ट हुक, अँटन वॅन यांनी केली होती. त्यानंतर सेल स्ट्रक्चर, सेल मेम्ब्रेन, सायटोप्लाझम, न्यूक्लियस, ऑर्गेनेल्स. ठीक आहे, ह्या ज्या गोष्टी असतात त्या सगळ्या. नंतर सेल फंक्शन्स, ग्रोथ, रिप्रोडक्शन, मेटाबॉलिझम या गोष्टींच्या डेफिनेशन आणि कॉन्सेप्ट काय आहेत ते रीड करून ठेवा. केलेले असतील तर महत्त्वाचे आहेत. नंतर स्टेम सेल काय असते, स्टेम सेल ही ना जेव्हा एखादं बाळ आईच्या पोटात ग्रो करत असेल ना, तेव्हा स्टेम सेल असते ती रेप्लिका बनवत असते. तर एम्ब्रॉयनिक स्टेम सेल पण बोलतात तिला आणि अडल्ट स्टेम सेल. तर इम्पॉर्टंट काय आहे, रिजनरेटिव्ह मेडिसिन, टिश्यू रिपेअर आणि रिसर्च ॲप्लिकेशनसाठी कामात येते. त्यानंतर बायोटेक्नॉलॉजी अँड इट्स ॲप्लिकेशन. तर बायोटेक्नॉलॉजी आणि ॲप्लिकेशन काय आहेत बघून घ्या. तर याची डेफिनेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी लक्षात राहू द्या. मॉडर्न ॲप्लिकेशन आहेत ॲग्रिकल्चर, मेडिसिन, इंडस्ट्री आणि एन्व्हायरमेंट. तर ॲग्रिकल्चरमध्ये काय येतं, जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स, GM क्रॉप्स दिलेत आपल्याला, आणि पेस्ट रेसिस्टन्स क्रॉप्स. नंतर मेडिसिनमध्ये वॅक्सिन्स प्रोडक्शन आणि जीन थेरपी हे कशामुळे झालं, मायक्रोबायोलॉजीमुळे पॉसिबल झाला. इंडस्ट्रीमध्ये फर्मेंटेशन आणि एन्झाईम प्रोडक्शन आणि एन्व्हायरमेंटमध्ये बायो रेमिडिएशन. नंतर इम्पॉर्टंट स्टेजेस इन डेव्हलपमेंट ऑफ ॲग्रिकल्चर. तर ट्रॅडिशनल फार्मिंग, यूज ऑफ फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड्स, ग्रीन रिव्होल्युशन, मॉडर्न टेक्नॉलॉजी इन ॲग्रिकल्चर. तर या सगळ्या गोष्टी आहेत ज्या या चॅप्टरमध्ये इम्पॉर्टंट आहेत. जवळजवळ अर्ध्या तासात आपले 8 चॅप्टर संपलेले आहेत. तर व्यवस्थित प्रॅक्टिस करा, तुमचा पेपर चांगला जाईल याच्यासाठीच प्रयत्न चालू आहेत सर्व. तर सगळ्यांनी व्यवस्थित व्हिडिओ बघा आणि नवीन जे असतील चॅनलवर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा भावांनो, तुमच्या मित्रांसोबतही शेअर करा. अजून 2 युनिट बाकी आहेत, बस काही वेळ लागेल, 5-10 मिनटं. ते 2 युनिट संपवू आणि आपला व्हिडिओ संपेल. नंतर मग आपण या चॅनलवर क्वेश्चन पेपर अपलोड करणार आहोत. जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असतील ते तुम्ही नक्कीच करा आणि आन्सर पाहिजे असतील तर तेही मी तुम्हाला देईल. आन्सर शीट म्हणून कमेंट करा, तर आपण ते पण अपलोड करून घेऊ. तर चला आता चॅप्टर नंबर 9 बघू. तर बघा, चॅप्टर नंबर 9 आहे सोशल हेल्थ. तर सोशल हेल्थमध्ये काय काय आहे बघा. एकदम छोटं चॅप्टर आहे, खूप कमी क्वेश्चन विचारले जातात असे. तर डेफिनेशन, वेल बिईंग इन सोसायटी. सोसायटीमध्ये आपलं वागणं आणि लोकांचं आपल्याशी वागणं हे खूप चांगलं असायला पाहिजे. नंतर इम्पॉर्टन्स ऑफ सोशल इंटरॅक्शन. आपण लोकांशी बोलत चालत राहायला पाहिजे. हेल्थी रिलेशनशिप विथ फॅमिली, फ्रेंड्स अँड कम्युनिटी. कॉर्पोरेशन ऑफ कम्युनिकेशन स्किल या गोष्टी असायला पाहिजे. स्ट्रेस मॅनेजमेंट काय काय आहेत, त्याचे कॉज, त्याचे इफेक्ट आणि कॉपिंग स्ट्रॅटेजी. तर बघा, कॉज काय आहेत स्ट्रेसचे, तर ॲकॅडमिक प्रेशर, फॅमिली प्रॉब्लेम्स, पियर प्रेशर या गोष्टी असू शकतात. इफेक्ट काय होता त्याचे, तर फिजिकल हेल्थ प्रॉब्लेम्स, मेंटल हेल्थ इश्यूज येऊ शकतात. स्ट्रॅटेजीज काय असायला पाहिजे, एक्सरसाइज, मेडिटेशन, टाईम मॅनेजमेंट अँड सिकिंग सपोर्ट. या सगळ्या गोष्टी त्याच्यात दिलेल्या आहेत. त्यानंतर फॅक्टर्स कोणकोणते आहेत सोशल हेल्थला इंडाच करण्यासाठी, तर व्हायोलेन्स अँड क्राईम, ॲडिक्शन, अल्कोहोल्स, ड्रग्स, टोबॅको, सोशल इनइक्वॅलिटी, पॉप्युलेशन अँड अनसेफ एन्व्हायरमेंट, पुअर एज्युकेशन अँड अवेअरनेस. तर या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. एकदा ओव्हरलुक घेऊन घ्या. इझी चॅप्टर आहे. तुमचं जर इंग्लिश चांगलं असेल ना, तर या चॅप्टरमध्ये तुम्ही एकदा जरी रीड केलं तरी तुम्ही कोणताही क्वेश्चन आला तरी इझिली तुम्ही लिहू शकता. तर आता आपला आहे लास्ट चॅप्टर. तर चला लास्ट चॅप्टर आहे आपलं डिझास्टर मॅनेजमेंट.
तर डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे जेव्हा भूकंप वगैरे येतो, कोणत्या तरी गोष्टी येतात, सुनामी वगैरे, तेव्हा मॅनेजमेंट काय असायला पाहिजे, ते काय काय असतात, कोणते टाईप्स असतात, या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. तर बघा, पहिले आहे डिझास्टर, टाइप्स ऑफ डिझास्टर, इफेक्ट, इम्पॅक्ट ऑफ डिझास्टर, डिझास्टर मॅनेजमेंट, नेचर अँड एक्सटेंट डिझास्टर, फर्स्ट एड अँड इमर्जन्सी, ॲक्शन अँड मॉक ड्रिल्स. हे सर्व टॉपिक्स कवर केलेले आहेत आपल्या या चॅप्टरमध्ये. तर डिझास्टरची डेफिनेशन ही लक्षात राहू द्या. नॅचरल अँड मॅनमेड डिझास्टर्स म्हणजे नॅचरली झाले किंवा मग मॅनमेड थ्रू केलेले असले, बॉम्ब स्पॉट वगैरे, तर मग ते मॅनमेड आहेत. नंतर सडन इव्हेंट कॉझिंग लॉस ऑफ लाईफ, प्रॉपर्टी अँड ऑर एन्व्हायरमेंट, या सगळ्यांना काय होतं, लॉस होतो. टाईप्स ऑफ डिझास्टर आहेत, याच्यात आहे नॅचरल डिझास्टर आणि मॅनमेड डिझास्टर. आता नॅचरल डिझास्टरमध्ये काय काय येतात, अर्थक्विक, फ्लड, सायक्लोन, सुनामी, ड्रॉट, हे सर्व नॅचरल डिझास्टर आहे. मॅनमेड डिझास्टरमध्ये येतात इंडस्ट्रियल ॲक्सिडंट, फायर, न्यूक्लियस हजार्ड्स आणि पोल्युशन रिलेटेड डिझास्टर. नंतर आहे इफेक्ट, इम्पॅक्ट ऑफ डिझास्टर. कोणकोणते इफेक्ट होऊ शकतात, लाईफ लॉस होऊ शकते बऱ्याचशा लोकांची, प्रॉपर्टी डॅमेज होते, एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन होतं, सोशल डिस्ट्रप्शन होतं आणि इकॉनॉमिक लॉसेस, या सगळ्या गोष्टी इफेक्ट आहेत. नंतर डिझास्टर मॅनेजमेंट, प्रिपेअर्डनेस, मिटिगेशन, रिस्पॉन्स अँड रिकव्हरी, ह्या स्टेप्स असायला पाहिजे. नॅचरल अँड एक्सटेंट ऑफ डिझास्टर काय, स्केल, लोकल, रिजनल, नॅशनल, ग्लोबल, फ्रिक्वेन्सी अँड इंटेन्सिटी अँड वनरेबल एरियाज. फर्स्ट एड अँड इमर्जन्सी असायला पाहिजे. तर इमिडिएट केअर ऑफ इंज्युर्स. नंतर इव्हॅक्युएशन प्रोसिजर म्हणजे लोकांना तिथून तात्काळ बाहेर काढण्यात यायला पाहिजे. इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम आणि कम्युनिकेशन अँड कोऑर्डिनेशन असायला पाहिजे. मॉक ड्रिल काय असतं, जर आपल्याला आधीच माहीत पडून गेलं तर सिम्युलेशन अँड डिझास्टर सिनारिओ, ट्रेनिंग अँड अवेअरनेस, टेस्टिंग डिझास्टर रिस्पॉन्स प्लॅन्स. तर हे सर्व होतं डिझास्टर मॅनेजमेंटबद्दल. तर एकदा व्यवस्थित बघा आणि सर्व चॅप्टर व्यवस्थित रिवाईज करून घ्या. तर अर्ध्या तासात पूर्ण आपलं सायन्स पार्ट 2 हे काय म्हणता रिवाईज झालेलं आहे. तर सगळ्यांना पेपरसाठी ऑल द बेस्ट. तुमचे आत्तापर्यंतचे सर्व पेपर चांगले गेले असतील असं मी गृहीत पकडतो. त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. या पेपरसाठी ऑल द बेस्ट. चॅनलवर नवीन असणार तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.